नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत आलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता नेमका कधी मिळणार. तसेच काही माध्यमांमधून आणि विविध ठिकाणी अशी ही चर्चा सुरू होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्यात येणार आहे. मात्र या संदर्भात कृषी आयुक्तांना दिलेली माहिती महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये आपण योजनेची स्थिती, योजना बंद होणार असल्याबाबतची चर्चा, काही शेतकऱ्यांच्या पात्रतेबाबतची माहिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 9वा व 10वा हप्ता कधी मिळू शकतो याबाबत दिलेली सर्व माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर वेळ न घालवता माहितीला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजना बंद होणार आहे का. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा सुरू होत्या. याचे एक कारण म्हणजे या योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या मनात शंका निर्माण झाली होती की आता या योजनेचे पैसे मिळणार की नाहीत आणि ही योजना पुढे सुरू राहणार की बंद होणार. मात्र कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय अथवा संकेत देण्यात आलेला नाही. म्हणजेच विविध माध्यमातून योजना बंद होणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी दिलेल्या माहितीनुसार शासनाने ही योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी योजना बंद झाल्याच्या चर्चेमुळे संभ्रमात पडण्याची गरज नाही. आता समजून घ्या 9वा आणि 10वा हप्ता उशिरा का झाला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. काही ठिकाणी अशीही माहिती दिली होती की हप्ता उशिरा झाल्यामुळे आता लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. परंतु कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार योजना बंद करण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की हप्त्याला विलंब झाला असला तरी योजना बंद झाल्याचा निर्णय झालेला नाही. आता जाणून घेऊया कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती. या योजनेबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांनी या मुद्द्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 9वा आणि 10वा हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची माहिती. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर संबंधित हप्त्याचे वितरण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबतची आवश्यक प्रक्रिया करण्यात आली असून संबंधित बाब शासनाकडे पाठवण्यात आली आहे. यानंतर शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर हा निधी पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजेच निधी उपलब्ध होणे हा 9वा आणि 10वा हप्ता वितरित होण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. आता जाणून घेऊया दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात का. विश्वसनीय सूत्रांच्या आधारे अशी माहिती सांगण्यात आली आहे की साधारणतः 28 ऑगस्टच्या आसपास रक्षाबंधनच्या मुहूर्तावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. तसेच दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणून 28 ऑगस्टची माहिती ही सूत्रांच्या आधारे सांगितलेली शक्यता आहे. आता जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी थोडक्यात महत्त्वाची माहिती. या अपडेटमधील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात जाणून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्याबाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय अथवा संकेत देण्यात आलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता अद्याप प्रलंबित असला तरी योजना बंद झाल्याचा निर्णय झालेला नाही. तिसरी महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. आणि चौथी व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर 9वा आणि 10वा हप्ता संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही हप्ते साधारणतः 28 ऑगस्टच्या आसपास एकत्रित जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हप्ता उशिरा येणे म्हणजे योजना बंद झाली असे नाही. शेतकरी बांधवांनो, येथे एक गोष्ट आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेतली पाहिजे.
सध्या नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण झाला आहे की हप्ता अजून आला नाही म्हणजे ही योजना बंद झाली का? पण मित्रांनो, हप्ता उशिरा येणे आणि योजना बंद होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हप्ता उशिरा आला म्हणून योजना बंद झाली असा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. कारण कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्याबाबत शासन स्तरावर कोणताही निर्णय अथवा संकेत देण्यात आलेला नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, सध्या हप्ता प्रलंबित असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असला तरी उपलब्ध माहितीनुसार योजना बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. ही गोष्ट प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधवाने लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया 9वा आणि 10वा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता. येथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो, अनेक जण विचारत आहेत की हप्ता नेमका कधी जमा होईल. याबाबत दिलेल्या माहितीनुसार 9वा आणि 10वा हप्ता वितरित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होणे. म्हणजेच हप्त्याच्या वितरणाबाबतची माहिती आणि आवश्यक प्रक्रिया झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा निधी उपलब्ध होण्याचा आहे. जसा आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध होईल तसा संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, येथे लक्षात घेण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळेल याबाबत पुढील प्रक्रिया शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर होणार आहे. आता समजून घेऊया दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता नेमकी काय आहे. शेतकरी बांधवांनो, आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता वेगवेगळा मिळेल की दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात. सूत्रांच्या आधारे अशी माहिती सांगण्यात आली आहे की दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. तसेच साधारणतः 28 ऑगस्टच्या आसपास या हप्त्याबाबत शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण मित्रांनो, येथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे. 28 ऑगस्ट ही हप्ता जमा होण्याची निश्चित आणि अधिकृत तारीख म्हणून सांगितलेली नाही. ही माहिती सूत्रांच्या आधारे शक्यता म्हणून सांगण्यात आली आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी 28 ऑगस्ट ही निश्चित तारीख आहे असे समजू नये. कारण कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित हप्त्याचे वितरण करण्यात येईल. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष वितरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेबाबत सांगितलेली महत्त्वाची माहिती. शेतकरी बांधवांनो, आता हा मुद्दा विशेष लक्ष देऊन समजून घ्या. या अपडेटमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणून ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्यांनी हा मुद्दा विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण सध्या 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू असताना प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती सारखी असेलच असे नाही. म्हणूनच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या अपडेटमधील मुख्य मुद्दे लक्षात ठेवा. सध्या योजना बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतरच हप्त्याचे वितरण करण्यात येईल आणि कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांबाबत वेगळी माहिती देण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबतची ही महत्त्वाची अपडेट होती. या योजनेबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू असल्या तरी कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच 9वा आणि 10वा हप्ता प्रलंबित असला तरी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्याबाबत पुढे येणाऱ्या अधिकृत माहिती आणि प्रक्रियेकडे लक्ष ठेवा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आणि शेतकरी बांधवांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच महत्त्वाच्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.